इचलकरंजीतील शिवतीर्थ जवळील फेरीवाल्यांचे दुकान गाळे हटवण्याच्या निर्णयाविरोधात आजपासून गाळेधारक महिलांनी आमरण उपोषण सुरू केलंय। या प्रश्नाबाबत लवकरच तोडगा निघाला नाही तर आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिलाय। इचलकरंजीतील शिवतीर्थ परिसरात बस स्टँड करण्यासाठी छोटे व्यापारी आणि फेरीवाले यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात गेल्या 3 महिन्यांपासून चर्चा सुरू होती, परंतु पर्यायी जागा मिळत नसल्याचं लक्षात आल्यावर गाळेधारक महिलांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। पण उपोषणस्थळी महापालिकेचे कोणीही पदाधिकारी भेटायला आले नाहीत। त्यामुळे लक्ष्मी कांबळे, राजश्री सुतार, सुवर्णा कुसाळे, यास्मिन खंडाईट या महिलांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय। त्यानंतर उपमहापौर अनिल डाळ्या, विरोधी पक्षनेते उदय सिंग पाटील, माजी नगरसेवक भाऊसो आवळे, प्रकाश मोरबाळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, परंतु पर्यायी जागा मिळत नसल्यानं उपोषणकर्त्या महिला आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत। यावेळी फेरीवाले संघटना जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, शहराध्यक्ष सतीश नायडू, पथविक्रेता समिती सदस्य अश्विनी कुबडगे, मनीष नायडू, राकेश माळी, श्रीनिवास फुलपाठी यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते।